नमस्कार. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. गुड मॉर्निंग. आज देवशायनी एकादशी, देवशायनी आषाढी एकादशी. आज सगळ्यांना माहितीच आहे देवशायनी आषाढी एकादशी आहे म्हणून. आज देवशायनी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तर असं पुराणात आहे, देवपुराणामध्ये, की आजपासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजे 4 महिने जे आहे, आता पुढचे 4 महिने आजपासून देव झोपी गेले म्हणतात, झोपी जाते म्हणतात. म्हणून याला देवशायनी एकादशी असे म्हणतात. आणि आषाढ महिन्यामध्ये येते म्हणून याला देवशायनी आषाढी एकादशी म्हणतात. या दिवशी बहुतेक लोक सगळे व्रत वैकल्य करतात, उपवास करतात. म्हणजे कोणी निर्जला उपवास करतात, म्हणजे पाणी सुद्धा पित नाही. आणि काही लोक म्हणजे फलाहार घेतात, किंवा काही साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची वडे असं वगैरे खातात. आम्ही पण खाते, कारण मला खूप गोळ्या वगैरे घ्यायच्या राहते, त्यामुळे मी पण म्हणजे साबुदाण्याचं वगैरे वस्तू खाते, पदार्थ खाते साबुदाण्याचे. माझ्याच्याने पण कडक उपवास करणं होत नाही, नुसत्या फळावरच नाही राहणं होत. मला बीपीच्या, थायरॉईडच्या आणि या गुडघे दुखण्याच्या वगैरे गोळ्या सुरू आहे, त्यामुळे मी काही पूर्ण निरंकार उपवास नाही करत, पण उपवास करते. म्हणजे रोजचं जेवण नाही खात, उपवास म्हणून करते. तर आजच्या एकादशीला फारच महत्त्व आहे. असं म्हणतात की बाकी कोणत्या एकादशी वर्षभरात नाही केल्या तरी चालेल, परंतु ही एकादशी आजची करावं. तर मी ही एकादशी नेहमीच करत आली आहे लहानपणापासून. देवशायनी आषाढी एकादशी. या दिवशी सकाळी उठून स्नान, सूर्याला जल देणे, पूजा अर्चा सगळं करतात. तर हे जे 4 महिने आहे हे व्रत वैकल्याचे असतात. देव झोपी जातात आणि माणसांना हे व्रत वैकल्यासाठी हे दिवस 4 महिने खूप महत्त्वाचे असते. त्याला चातुर्मास म्हणतात या 4 महिन्यांना. तर हे चातुर्मासातले 4 महिने धार्मिक विधीसाठी फारच महत्त्वाचे असतात. व्रत वैकल्य, जाप, मंत्र जाप, पूजा अर्चना हे सगळं या 4 महिन्यामध्ये केलं जाते. विशेषतः या आषाढ आणि श्रावण 2 महिन्यामध्ये जास्तच केलं जाते. तर या देवशायनी एकादशीचं फार महत्त्व आहे, की विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की भगवान विष्णू हे क्षार सागरामध्ये, म्हणजे सागरामध्ये, जलामध्ये शेषनागाच्या फण्याच्या खाली त्याच्या गुंडाळीवर 4 महिने झोपी जातात असं म्हणतात. देवपुराणात सांगितलं आहे, मी पण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तर म्हणून या चातुर्मासाला फार महत्त्व आहे. आणि आम्ही जे मराठी लोक आहे, मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे मी. आता मराठी बोलण्यावर तुम्ही समजूनच गेला असाल की 1 महिन्यापासून पायी चालत, पैदल चालत वारकरी हे पंढरपूरला जातात. आणि कालच्या दिवशी वगैरे किंवा आज तिथं पोहोचतात पंढरपूरला. रिंगण घालत, रस्त्यामध्ये मुक्काम करत, घोड्याचं रिंगण आणि
बकऱ्या शेळ्यांचं म्हणजे रंगण अशा वेगवेगळ्या प्रकारे रिंगण घालत मुक्काम करत पायी पायी चालत वारकरी देवाच्या आशेने विठू माऊलीला भेटायसाठी पंढरपूरला जातात. सगळे बरेचसे लोक एकत्र मिळून जातात, भजन कीर्तन करत जातात. त्याला वारी म्हणतात, पंढरपूरची वारी. आमच्याही शहरातून वारी गेलेली आहे पंढरपूरला, पण ते पायदळ नाही गेले, तर ते ट्रॅव्हल्सनी गेले. आम्हाला खूप लांब पडतं, त्यामुळे आमच्याकडची जी वारी आहे ती ट्रॅव्हल्सनी गेली. काही बहुतेक भागामध्ये ही वारी जवळपासच्या गावांमध्ये पैदलच जातात, पायी पायी जातात. किती वयस्कर लोक या वारीमध्ये जातात. त्यांना एवढं वेळ असते आपल्या माऊलीला भेटण्याचं, विठू माऊलीला भेटण्याचं, की ते आपलं सगळं दुःख ताव सगळे विसरून स्त्री पुरुष लहान मोठे सगळेच जातात. काही लोक तर प्रत्येक वर्षी जातात. त्यांचं ठरलेलं असते, जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही वारी चुकवणार नाही, असं त्यांचं म्हणणं असते. वारकऱ्यांचं जे मेन वारकरी आहे पहिलेपासूनचे, ते दरवर्षी वारीला जातात पैदल. आणि मग तिथं आजच्या दिवशी का कालच्या दिवशी तिथं पोहोचल्यानंतर आज चंद्रभागेमध्ये आंघोळ करतात सकाळी सकाळी, आणि रांगेत लागून विठू माऊलीचं दर्शन घेतात. बाकीचे भक्त जातात आपापल्या सोयीने, वारीतच नाही जात, पण बाकीचे लोक जातात. विठू भक्त, पांडुरंगाचे भक्त बाकीचे पण आजच्या दिवशी तिथं जातात दर्शनाला. आजचा दिवस हा वारकऱ्यांच्या आणि आमच्या महाराष्ट्रीयन लोकांच्या जीवनामध्ये आजचा दिवस हा पांडुरंगाचा दिवस, पांडुरंगाला भेटण्याचा दिवस म्हणून समजला जातो. लोकांच्या चेहऱ्यावर आज जे पंढरपूरला जातात त्यांना कसलाही थकवा जाणवत नाही त्यांच्या चेहऱ्यावर, किंवा त्यांना असं त्रागा किंवा त्रास असं काहीच ते त्यांना जाणवत नाही, की जाणवू देत नाही आपल्या चेहऱ्यावर, ते आपल्या शरीराला. तर पांडुरंगाला भेटणं हेच एक त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं हे असते. पांडुरंगाचं दर्शन घेणं, दर्शन होणं हेच महत्त्वाचं, काय म्हणू त्याला, महत्त्वाची ओढ ही भक्तांना लागलेली असते. आणि आज दिवसभरामध्ये दर्शन घेतात, तिथं भजन कीर्तन करतात, रात्र जागून काढतात, रात्रीला जागरण करतात, आणि उद्या सकाळी आंघोळ करून परत पुन्हा दर्शन घेतात. आणि आजच्या उपवासाची जी सांगता आहे म्हणजे पारणं, उद्याला पारणं करतात, म्हणजे उपवास सोडतात आणि सगळे भक्तगण आपापल्या गावाकडे रवाना होतात. मग बहुतेक पायी गेले ते पण मग वाहनांनी येतात. महिनाभर चालून बिचारे थकलेले असतात, त्यामुळे पुन्हा पैदल नाही येत. तर मग येताना ज्या गावाला जशा वाहनांची सोय असेल त्या वाहनांनी आपापलं गाव गाठतात. आणि निघताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, आनंदाचे आणि दुःखाचे पण. आनंदाचे साठी की आपल्याला आपलं विठू माऊलीचं यावर्षी दर्शन झालं, पुढल्या वर्षी आपण या जगात असू नाही नसू, परंतु या वर्षीचं दर्शन आपलं न चुकता झालेलं आहे याचा आनंद असतो. त्याचे डोळ्यात अश्रू असतात. आणि आपण विठू माऊलीला सोडून चाललो, विठू माऊलीच्या गावातून आपण चाललो, विठू माऊलीच्या जवळून आपण चाललो, दूर चाललो, पुन्हा वर्षभरासाठी दूर चाललो.
याचं दुःख असतात. म्हणजे सुख आणि दुःख या दोन्हींचाही मिलाप होऊन भक्तांच्या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात पंढरपूर सोडताना. आणि डोळे पुसत पुसत वारकरी आपापल्या गावाकडे परततात. पुढल्या वर्षी परत येऊ या विठुरायाला साकडं घालतात की देवा मला सुखी ठेव, माझे हातपाय सुखाचे ठेव, की मी पुढल्या वर्षी तुझ्या दर्शनाला मला येता आलं पाहिजे. याचं साकडं घालतात. बाकी काही मागणं मागत नाही विठुरायाकडे की मी चालत येऊ आलो पाहिजे, याचं मागणं घालतात आणि विठुरायाचा निरोप घेऊन आपापल्या गावाकडे सगळे वारकरी वापस निघतात. आणि अशा प्रकारे ही आषाढी एकादशी, देवशाहिनी एकादशी महाराष्ट्रामध्ये विठुरायासाठी विठ्ठलाची एकादशी म्हणून याला मानतात. विठुरायाला भेटण्याची, विठुरायाचं दर्शन घेण्याची, विठुरायाचं आराधना करण्याची एकादशी म्हणून महाराष्ट्रीयन लोक ही एकादशी, आषाढी एकादशी साजरी करतात. तर अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला थोडंफार सांगितलं. तर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. जय विठुराय, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग.